देऊळगाव दुधाटे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील विलोभनीय अशी स्मशानभूमी आज आपण पाहणार आहोत. हा बघा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता. गावात नदीच्या गोदावरी नदीच्या काठावर जेव्हा आपण हळूहळू आतमध्ये जातो तेव्हा स्मशानभूमीचा हा रस्ता आहे. जणू काय असं वाटतं एखाद्या छान अशा बागेमध्ये आपण जातोय. एकदम असा छानपैकी असा छोटासा रस्ता बनवलेला आहे. गट्टू टाकून सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. गट्टूच्या दोन्ही बाजूला उंच उंच असे वृक्ष, वेली छानपैकी मोहरलेले आहेत. नुकताच गोदावरी नदीच्या पुरामुळे सगळीकडे गाळ वगैरे साचलेला आहे. पण आपण जेव्हा पुढं जाऊ तेव्हा आपल्याला सुंदर सुंदर असे दृश्य आपल्याला दिसायला मिळतील. असं वाटतच नाही की आपण कुठल्या तरी स्मशानभूमीतून जात आहोत. स्मशानभूमीच्या रस्त्याकडे जात आहोत. बाजूलाच गोदावरी नदीचं पाणी पण दिसत आहे. इकडे बघा स्मशानभूमीमध्ये जे लोक अंत्यविधीसाठी येतात त्यांना बसण्यासाठी इथे बाक टाकलेले आहेत. आणि हे जे बाक आहेत ते कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधलेले हे बाक आहेत, घेतलेले बाक आहेत. जेव्हा आपण पुढं जाऊ गोदावरी नदीचं पात्र बाजूलाच आपल्याला दिसते. गोदावरी नदी तुडूंब भरलेली आहे आणि गोदावरी नदीच्या अगदी काठावर हे दिसणारं तुम्हाला स्मशानभूमीचं ठिकाण. ही स्मशानभूमी बघण्यासाठी अनेक बाहेरचे लोक पण इथे येतात. लोकांनी स्वतःच्या पूर्ण कॉन्ट्रीब्युशनमधून ग्रामपंचायतच्या मदतीने, शासकीय मदतीने, ह्या सगळ्या पद्धतीनं ही स्मशानभूमी त्यांनी निर्माण केलेली आहे. आपण जसं पुढं जाऊ तेव्हा हे बघा इथे पण आपल्याला काही बाग दिसतील लोकांना बसण्यासाठी. नदीचाच बाजूला परिसर आहे. तुडुंब पाण्याने भरलेली नदी आहे आणि नदीचं पण विलोभनीय असं दृश्य आपल्याला दिसते. गोदावरी नदी काठावरचं देऊळगाव दुधाटे गाव, तालुका पूर्णा. तुडुंब अशी नदी भरलेली आहे. नदी काठोकाठ आहे. बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणीसुद्धा येथील लोक वापरतात. विहिरीवर एक मोटारसुद्धा बसवलेली आहे. पाणी पुरवठा केला जातो. पुढं आपण जसं पुढं जाऊ तेव्हा स्मशानभूमीचं हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसायला लागतं. ह्या पद्धतीनं हे बघा हे प्रवेशद्वार आहे. बाजूला भरपूर अशी झाडीसुद्धा आहे आणि स्मृती उद्यान असं त्या स्मशानभूमीला त्यांनी नाव दिलं आहे, स्मृती उद्यान. आतमध्ये आपण गेल्यावर आपल्याला दिसेल की हे मृतदेहाला शेवटचा विधी करण्यासाठीच हे ठिकाण आहे आणि याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा फार सुंदर बनवलेला आहे. इथं भरपूर अशी झाडी आहे. लोकांना उभं टाकण्यासाठी पण जागा आहे, बसण्यासाठी पण जागा आहे. हे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हे अंत्यविधीचं ठिकाण त्यांनी छानरित्या सजवलेलं आहे. आणि हे पाहावं बघा हे अंत्यविधीचं ठिकाण आहे. गोकुळधाम असं त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी. शेवटचं धाम अशा पद्धतीचं नाव त्यांना दिलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने सुंदर असं हे शेवटचं अंत्यविधी ठिकाण लोकांनी बनवलं आहे. नक्कीच हे जे ठिकाण आहे सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. स्मशानभूमी कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला इथं दिसून येते. नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय होतं, स्मशानभूमी म्हटलं की लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही, घाण असा वास येतो. म्हणजे जिथे लोक आपल्या शेवटच्या स्मृती ठेवून जातात ते ठिकाण म्हणजे अत्यंत घाणेरडे ठिकाण होते. लोकांना नाकाला रुमाल धरून आपल्याला जावं लागतं. परंतु देऊळगाव दुधाटे या गावाने मात्र हा आदर्श निर्माण केलेला आहे. नक्कीच हा वाखाणण्याजोगा आहे आणि सर्व लोकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असं हे ठिकाण मला तरी वाटते. बरं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे देऊळगाव दुधाटे गाव आहे नदीकाठावरचं गाव आहे. शेती समृद्धरित्या आहे. परंतु ज्या ठिकाणी लोकांचा अंत्यविधी होतो तिथे लोकांना थांबता येणार नाही अशा ठिकाणी त्यांनी हे सुंदर असं ठिकाण वसवलेलं आहे. मला वाटते की प्रत्येक गावाने ह्या देऊळगाव दुधाटेपासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि सुंदर सुंदर ठिकाणं आपल्या गावामध्ये कशी निर्माण करता येतील याचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटते. तर नक्कीच आपण हा व्हिडिओ बघितला. सगळ्यांचे आभार.